Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वा विज्ञान भाग 2 पाठ 7वा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. अ. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होण्याची क्रिया घडते. किण्वन प्रक्रियेत दुधामधील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. आ. प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यातील क्लॉस्ट्रिडियम सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. प्रोबायोटिक्स खाद्यात लॅक्टोबॅसिलस या जीवाणूच्या जाती असतात. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. त्याचप्रमाणे क्लॉस्ट्रिडियम सारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना हे नष्ट करतात. ई. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ॲसिटिक आम्ल होय. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर हे 4% ॲसिटिक आम्लच असते. पदार्थांचे परिरक्षक म्हणून याचा वापर करताना त्याला व्हिनेगर म्हटले जाते. ई. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकोनिक आम्लापासून बनवतात. ॲस्परजिलस नायगर या जीवाणूच्या साहाय्याने ग्लुकोनिक आम्ल या अमिनो आम्लाच्या मदतीने कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे व्यावसायिक उत्पादन करता येते. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब येथे जोड्या जुळवून दिलेल्या आहेत. अ. झायलिटॉल गोडी देणे. आ. सायट्रिक आम्ल आम्लता देणे. ई. लायकोपीन रंग. ई. नायसिन सूक्ष्मजीव प्रतिबंधक. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे? सूक्ष्मजैविक प्रक्रियेचा वापर करून नागरी, शेतकी आणि औद्योगिक कचऱ्यापासून मिथेन वायू मिळतो. ऊसाच्या मळीचे किण्वन करून इथेनॉल हे इंधन मिळवले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेतून जीवाणू प्रकाशीय क्षपण करताना मुक्त झालेला हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरला जातो. सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी तयार केलेली इंधने वापरणे गरजेचे आहे, कारण पारंपरिक इंधने काही कालावधीनंतर संपतील. भविष्यकाळात अशी इंधने वापरण्याला पर्याय नाही. समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात? निरनिराळ्या कारणांनी समुद्रात पेट्रोलियमची गळती होत असते. हे तेल जलचरांना घातक ठरू शकते. पाण्यावरील तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने नष्ट करता येतो, पण हे काम कठीण असते. जैविक पद्धतीने या तवंगाला नष्ट करण्यासाठी अल्कॅनिवोरॅक्स, बॉर्क्युमेसिन्स व सिडोमोनास ही जीवाणू वापरली जातात. या जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट होतात. आम्लपर्जन्यामुळे
प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते? विशिष्ट जातीच्या जीवाणूंच्या सहाय्याने आम्ल पर्जन्याने प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक करता येते. ॲसिडोबॅसिलस फॅरोऑक्सिडन्स व ॲसिडिफिलियम या जीवाणू प्रजाती वापरल्या जातात. आम्ल पर्जन्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. हे या जीवाणूसाठी ऊर्जा स्रोत आहे. अशा जीवाणूंचा समूह वापरून भूप्रदूषण आटोक्यात आणले जाते व माती पुन्हा सुपीक केली जाते. सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. जैविक कीटकनाशके वापरल्यास भूप्रदूषण होत नाही. रासायनिक कीटकनाशकातून रासायनिक द्रव्ये मातीत मिसळली जातात. ही वनस्पती आणि गुरांसाठी घातक असतात. ती सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने नष्ट करण्यात येतात. कवके आणि विषाणूंच्या काही प्रजाती जैविक कीटकनाशके म्हणून वापरता येतात. यांच्या पिकांवरील कीड, रोग, जंतूंचा नाश करणारी द्रव्ये असतात. ही टॉक्झिन्स द्रव्ये जीवाणूपासून व कवकांपासून मिळवली जातात. ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. यामुळे पिकाचे आपोआप संरक्षण होते. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत? प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे जीवाणू चयापचय क्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात. यांच्यामुळे शरीराची प्रतिकारक क्षमता वाढते. चयापचय प्रक्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम हे जीवाणू कमी करतात. अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात. पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी देखील हल्ली प्रोबायोटिक्स वापरतात. या सर्व फायद्यांमुळे अलीकडील काळात प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय झाली आहेत. बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात? पाव बनवताना किण्वन प्रक्रिया होण्यासाठी त्यात बेकर्स यीस्ट घातला जातो. व्यावसायिक उपयोगासाठी यीस्ट वापरून बनवलेल्या पिठामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे असे घटक असतात. त्यात ऊर्जा देखील जास्त असते. अशा किण्वनामुळे पौष्टिकता देखील निर्माण होते. त्यामुळे अशा पिठापासून बनवलेले पदार्थ, पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात. घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? घरातील ओला कचरा आणि सुका कचरा हे दोन्ही निरनिराळे साठवणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्याचे घरातल्या घरात देखील विघटन करता येते. ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी एखाद्या कुंडीत ठेवावा. त्यावर मातीचा पातळ थर टाकावा. हवा खेळती राहील अशा ठिकाणी ही कुंडी ठेवावी. अजैव विघटनशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापरासाठी पाठवता येतात. घरातील विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, काचा, औषधे, धातूच्या वस्तू यांचा समावेश करू नये. यांच्यामुळे विघटन योग्यरित्या होणार नाही. त्याचप्रमाणे आम्लता असलेल्या पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेत बाधा येते. म्हणून घरातील कचरा वेगळा करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे? प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. त्यातील असेंद्रिय घटक निसर्गाकडे पुन्हा जाण्यासाठी खूपच वर्षे लागतात. शेकडो वर्षे ते तसेच पडून राहते. त्यामुळे कचरा प्रदूषण होते. प्लास्टिक जाळल्यास
विषारी वायूमुळे हवा प्रदूषण होते. आपण प्लास्टिक कुठेही फेकले तरी त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. गाईगुरांच्या पोटात प्लास्टिक जाऊन ते मृत्युमुखी पडतात. पावसाच्या काळात गटारी प्लास्टिकच्या पिशव्यांनी तुंबून जलमय होतात. जोपर्यंत माणसे प्लास्टिक पिशव्या वापरण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत त्याचे दुष्परिणाम आपणास भोगावे लागतील. कापडी पिशव्या वापरणे हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी, स्वच्छता, गाळाचा खत म्हणून वापर, निर्धोक पाणी, त्याचा बायोगॅस संयंत्रात वापर. प्रश्न 5. शास्त्रीय कारणे लिहा. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात जैवतंत्रज्ञान वापरून अनेक फायदे देणाऱ्या प्रजातींचा उपयोग करण्यात येतो. उत्परिवर्तित जाती आणि जनुक अभियांत्रिकीने बनवलेल्या प्रजाती वापरल्या की उत्पादनात वाढ होते. प्रतिजैविके, जीवनसत्वे, अमिनो आम्ले अशा निरनिराळ्या उत्पादनात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर करता येतो. प्रदूषण, कचरा व्यवस्थापन असे प्रश्न देखील सूक्ष्मजीव वापरून सोडवले जातात. यामुळे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्याचे कार्य अधिक क्षमतेने होते. मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. म्हणून डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळतात. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. तापमान व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जेची बचत होते. तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रिया घडवून आणतात. अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत आणि शुद्धीकरणाचा खर्च देखील कमी होतो. प्रश्न 6. उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. झेंथॅन्डिंग याचे उपयोग: वस्त्रांचे रंग, टूथपेस्ट, खत, रंग, निर्धोक पाणी, उच्च प्रतीचा कागद. प्रश्न 7. पर्यावरणीय व्यवस्थापन या संदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात सूक्ष्मजीवांचा वापर, तेलगळती, सांडपाणी व्यवस्थापन, भूमिभरण, बायोगॅस व कंपोस्ट, जैविक कीटकनाशके, जैव इंधने. प्रश्न 8. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे? सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन घडवून आणतात. नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक प्रजाती या पदार्थांपासून मूळ घटक
पुन्हा निसर्गात पाठवतात. कंपोस्ट खत अशा रीतीने पुनश्चक्रीकरणाने बनते. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत? पेट्रोल किंवा डिझेल वापरले की त्यामुळे हवा प्रदूषण जास्त होते. शिवाय ही इंधने कालांतराने संपून जातात. ज्यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते तेव्हा हायड्रोकार्बन व कार्बन डायऑक्साईड यांचे हवेत जाणारे प्रमाण कमी होते. पेट्रोल किंवा डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत कमी होते. इथेनॉलचे ज्वलन देखील अधिक परिणामकारक होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळतात. इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतीची लागवड करतात? इथेनॉल इंधन मिळवण्यासाठी गहू, मका, ऊस आणि ऊसाची मळी वापरली जाते. त्यासाठी ही पिके घेण्यात येतात. बायोडिझेल इंधनासाठी सोयाबीन, रॅपसीड, जेट्रोपा, मोहवा, मोहरी, अळशी, सूर्यफूल आणि काही प्रकारची शैवाल यांची लागवड केली जाते. जैव वस्तुमानापासून कोणकोणती इंधने मिळवतात? बायोगॅस आणि बायोडिझेल ही इंधने जैव वस्तुमानापासून मिळवतात. बायोगॅस उत्पादनात गाई गुरे यांच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती केली जाते. मिथेन वायूचे द्रवात रूपांतर करून मिथेनॉल बनवता येते. इथेनॉल इंधन ऊसाच्या मळीपासून काढले जाते. त्याचप्रमाणे काही पिकांपासून देखील ते बनवले जाते. प्रगत देशात अशा वनस्पतीची लागवड करून जैव इंधन बनवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. पाव जाळीदार कसा बनतो? पाव बनवण्यासाठी पीठ भिजवताना पाणी, मीठ आणि बेकर्स ईस्ट घालतात. ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होते. पिठातील शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये होते. पिठात कार्बन डायऑक्साईड निर्माण झाल्यामुळे पीठ फुगते. असे पीठ भाजल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून पाव जाळीदार होतो. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.